सर्व श्रोते मायबापांनी माझ्या बोलण्याकडे खूप लक्ष द्या। पद्मपुराणात एक कथा आलेली, काल परवाच वाचली मी। काही माणसं म्हणजे एकानं असून पण अन्नदान केलं नाही, एकाला वाटलं अन्नदान करावं लागल म्हणून काही दरवाजे बंद करून ठेवायचे, एकाला दान मागितलं कुवत असताना सुद्धा काहीच नाही बोलला, आणि एकानं चांगलं स्वतःला खाल्लं, खराब खराब दान केलं। ऐका बरं का, लक्ष देऊ, खराब खराब दान केलं। असे काही चुका काही लोकांकडून घडल्या आणि त्या चुकीमुळे त्यांना तो दोष घडला आणि त्यांना भयंकर अशा प्रेत योनीला जावं लागलं। एक फार विद्वान संत होते, देवधर्म सगळं आचरण करत होते। त्यांची इच्छा झाली की तीर्थयात्रा करायला जायचं। ते तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले। तीर्थयात्रा करताना रस्त्यात ही 5 भूत त्यांना भेटली। कोणती? ते तहान भुकेने अतृप्त होते। त्या 5 भूतांना पाहिलं, हे संत थोडे घाबरले, पण भूतांनी सांगितलं, महाराज घाबरू नका, आम्ही भूतच आहोत, पण आमच्या चुकीमुळे आम्ही भूत झालेलो आहोत, या योनीतून आम्हाला बाहेर काढा। म्हणे असं काय पाप केलं होतं तुम्ही की तुम्हाला या योनीला यावं लागलं, प्रेत योनीला? म्हणे आम्हाला कोणीतरी अन्नदान मागायला येईल म्हणून आमच्याकडे असून पण आम्ही नाही म्हटलो, एक जण बोलला। म्हणे दुसऱ्याने असं पाप केलं, चांगलं स्वतः खायचं आणि खराब लोकांना दान द्यायचं। तिसऱ्याने अशी चूक केलेली आहे, म्हणे मागितलं तरी देत नव्हता आणि काही दरवाजे बंद करून आतमध्ये खायचे। एकानं असं पाप केलं, मागितलं तरी पण खाली मान घालून जमीन उकरायचा, काहीच नाही, एक नाही दोन, काहीच बोलायचं नाही। परमेश्वरानं दिलेलं असताना सुद्धा यानं स्वतःच्या जीवनात दान दिलं नाही। अशा चुका आमच्याकडनं घडल्यामुळे आम्ही प्रेत योनीला गेलेलो आहोत। हे पाप आमच्याकडून घडलंय म्हणून आम्हाला प्रेत योनीला जावं लागलंय। आमची मुक्तता कशी होईल हे आम्हाला सांगा, याच्यासाठी प्रयत्न करा। अगदी परवाच पद्मपुराणात वाचलेली ही कथा आहे। ते पुराण वाचत असताना त्या संतांनी सांगितलं, हे पहा, तुमचा उद्धार कसा होईल हे काही मला माहिती नाही, पण मी देवाचं भजन करणारा एक संत आहे, तुम्हाला भगवंताची कथा सांगतो। त्या संतांना थोडासा सत्संग केला। सत्संग म्हणजे काय केलं की माणसानं जीवनामध्ये काय केलं पाहिजे, कोणतं पाप केल्यानंतर आपल्याला काय फल मिळतं। त्या संतांना विचारलं, म्हणे तुम्ही लोकांना अन्नदान केलं नाही, कुणी कुणी खराब अन्नदान केलं, कुणी अन्नदान करण्याची ताकद असताना सुद्धा शांत राहिला, गप बसला, बोललं नाही, एक नाही दोन नाही, जमीन पायानं माती उकरली जमिनीची। आता तुम्ही काय खाता? तुम्ही प्रेत योनीमध्ये आहात, तुम्हाला खायला काय आहे? ऐका बरं, त्या ग्रंथात वाचलेलं आहे मी। तर त्या भूतांनी सांगितलं, आम्हाला कफ, घशातला जे लोक थुकतात ना, तो कफ, मल, मूत्र, घाण, पू, हे सगळं आम्हाला खावं लागतंय म्हणे, कारण आम्ही आमच्या जीवनात सत्कर्म केलं नाही। कुवत होती, आम्हाला देवानं दिलं होतं पण आम्ही दान केलं नाही। आमच्या उद्धारासाठी काहीतरी प्रयत्न करा। मग ते संत सांगायला लागले, हे बघा मी वाचलेलं आहे म्हणे, असं असं पाप केलं की असं आपल्याला तसं फळ भोगावं लागतं। तुम्ही अमुक पाप कर्म केलं की त्याचं तसं तुम्हाला फळ भोगावं लागतं, हे केलं की ते भोगावं लागतं। म्हणून जीवनात सत्कर्म करा। भगवंतानं हात, पाय, कान, नाक, डोळे दिले, त्यानं धन दिलं, त्यानं ज्ञान दिलं, त्यानं माणूस म्हणून बनवलं, सगळं काही दिलं आपल्याला। येताना सोबत कुणीच काहीच आणलेलं नव्हतं, आपण येताना सोबत काही आणलं नव्हतं। परमेश्वरानं खूप आपल्याला दिलं, अंग भरून वस्त्र दिलं, शोभेसाठी दागिने दिले, सोनं दिलं, घरात वर्षभर पुरेल एवढं धान्य दिलं, पुढच्या वर्षी वेळेवर पाऊस पाडून सुद्धा आपल्याला धान्य राशी, जमीन, सगळं काही दिलं देवानं, खूप दिलं। जेने हा जीव दिदला दान, याचे करीना चिंतना, जीवन नारायण, काही नमुनात याचे, काही नमुनात या
प्रकार आहेत असं ते संत जेव्हा सांगायला लागले ना त्या भूतांना, तर छोट्याशा सत्संगाचा परिणाम असा झाला, भगवंताचं गुणगान त्या भूतांनी ऐकलं तर त्यांचा भूताचा जो देह आहे किंवा त्यांची जी अवस्था आहे ती नष्ट झाली, त्यांना दिव्य देह प्राप्त झाला आणि ते विमानात बसून वैकुंठाला गेले. कशाचा परिणाम? सत्संगाचा. हे तुमचं माझं जे चाललंय ना, हा सत्संग आहे. या सत्संगामध्ये सगळे दोष नष्ट होत असतात, जळते दोषांचे डोंगर, दोष संपत असतात. म्हणून सत्संगात यायला कधी कंटाळा करायचा नाही, सत्शास्त्र ऐकायला कधी कंटाळा करायचा नाही. आपल्या गावात कथा चालू झालेली, खूप मोठा पर्वकाळ आहे. जेवढा वेळ आपल्याला मिळतोय त्या वेळेमध्ये आपण कथा कीर्तन ऐकायला यायचं. आपला उद्धाराची शिदोरी आपण तयार करायची, आपल्या कल्याणाची शिदोरी तयार करायची. आजचा पहिला दिवस आहे. कथा चालू करायला खूप उशीर झाला, कथा सोडायला पण उशीर झाला. उद्यापासनं वेळेत कथा होईल. उद्या कथा सकाळी किती वाजता चालू करायची? काळे मामा कितीचा टायमिंग आहे? उद्या 12 वाजता कथा चालू होईल, 12 ते 4. तर उद्या वेळेवर कथेला या. शिवमहापुराण फार सुंदर आहे, फार गोड आहे आणि आपल्याला जास्त करून ऐकायला मिळत नाही शिवपुराण. तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, आजपासून चालू झालंय. कळल असंच सांगणार आहे मी तुम्हाला. पण भागवतातल्या कथा आपण अगोदर ऐकलेल्या असतात, शिवपुराणच्या ऐकलेल्या नाही आहेत, नावं लक्षात राहत नाही. पण कथा एवढी सुंदर आहे शिवपुराणची की सांगितल्याबरोबर तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला ही कथा फार सुंदर लक्षात येईल आणि या कथेचं ऐकण्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून बहुसंख्येनं कथेला या. अजून जे कथेला आलेले नाहीत त्यांना कथेला यायला सांगा, घेऊन या. वारंवार शिवपुराण ऐकायला मिळेल न मिळेल हा प्रारब्धाचा भाग असतो. असंही नाही आपण 12 ज्योतिर्लिंगाच्या औंढा नागनाथच्या सानिध्यातले आहोत. काहीतरी महादेवाची कृपा म्हणावी लागेल की लोहगावकरांना कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालंय. पुरुष मंडळच बहुसंख्येनं या, महिलांनी बहुसंख्येनं या. आणि उद्यापासून रोज एक साडीचा रंग असणार आहे. महिला मंडळानं उद्या लाल रंगाची साडी घालून यायचं आहे, लाल रंगाची. आणि जे दादा बाबा काका कलरचे शर्ट वापरतात त्यांनी लाल रंगाचा शर्ट घाला. जे कलरचे कपडे वापरत नाहीत त्यांनी पांढरे कपडे घालून या. महिलांनी मात्र लाल रंगाची साडी उद्या परिधान करायची आहे. बहुसंख्येनं कथेला यायचं आहे. हा सुंदर सोहळा आपल्या गावात चालू होतोय. भगवंतानं आपल्याला खूप दिलंय. जी आपली कुवत असेल, जी आपली क्षमता असेल, देवानं जे आपल्याला दिलेलं आहे त्यातला थोडा भाग या सप्ताहासाठी देणगी रूपात द्यायचा आहे. तुम्हाला धनदान करायचं आहे. अन्नदानासाठी भरपूर लोक आहेत, अन्नदानासाठी तुम्हाला मदत करायची आहे. सगळ्यांनी देणगी देऊन या कार्यक्रमाला खूप छान सजवा, कारण या वर्षाचा हा सोहळा खूप भव्य, खूप दिव्य आहे. दरवर्षीपेक्षा स्टेज मोठा आहे, साऊंड सिस्टम उत्तम आहे, स्क्रीन पण मोठी